तर जय शिवराय मंडळी. जय शिवराय. तर मी मनीष, साहिल, गणेश, आम्ही तिघं चाललो आहोत रायगडसाठी. रायगडाचं कारण काय तर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा तिथीनुसार असणारा राज्याभिषेक सोहळा हा अनुभवायला जातो आहे. तर तुम्ही या आमच्यासोबत या ब्लॉगमध्ये. तर छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय मंडळी. आता आपण आलो पाचाडच्या कोटला. तर पाचाडच्या कोटला जायच्या आधी आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे अखंड हिंदुस्थानाचे अधिपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आऊसाहेबांची समाधी आहे इथे. तिकडे जाऊन काही बोलणार नाही आहे, इकडून आपण काय ते बोलू. गाण्या कसं वाटतं इथं आल्यावरती? खूप छान वाटतंय. नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला भेटतो. पहिल्यांदा आलो मी इथं रायगडावरती. पाहूया आता. एक मिनटं साहिल, काय बोलायचं आहे आपल्याला? अतिशय शांत, अतिशय सुंदर असं वातावरण आहे इथे. आता एक्सपिरियन्स करू आपण कसं वाटतंय ते. बट शांत आहे खूप. तर मित्रांनो, मी आलो आहे होळीच्या माळावरती. इथे आता साहिल आणि गणेश स्टेटमध्ये झोपले थोडा वेळ. तर मी होळीच्या माळावर आलो आहे. तर इथे एक सुंदर गोष्ट होती, ती म्हणजे मर्दानी खेळ. तुम्ही बघू शकता. जय शिवराय मंडळी. जय शिवराय. जय शिवराय. तर आता आपण निघालो आहे. सगळी तयारी बियारी झाली आहे. राज्याभिषेकचा सोहळा सुरू होतो आहे. तर आपण बघताय इथे की सगळी माणसं इथे लगबग चालूच आहे राज्याभिषेकाची. आता थोड्याच वेळात महाराजांची पालखी प्रस्थान होईल. आपण ते सुद्धा बघू. ते बघू शकता काही वारकरी बंधूसुद्धा सोहळ्यासाठी आले आहेत. सोहळ्याची शोभा वाढवायला ते ढोल ताशा मदत सुद्धा आला आहे.
वेदघोष हर ओम भद्राग्रतवो यन्तो विश्वतो दब्धासु अपरितासु उद्भिदः देवानो यथा सद्भिद्रुधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासुमतिरुजयतां देवानां रातरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसे निमावयं देवानाय प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगं मित्रमददे दक्षमस्विधम् अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वतिनः सुभगामयस्करत् तन्नो वहतु मयो भुवातु भेष्यन्नन्माता पृथिवी तत्पिताद्योः तद्घ्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदस्मिनः शृणुतं धीष्ण्यायुवम् रमेशान जगतस्तद्धुषत्पदे धियं जिन्ममुपसे भूमहे वयं भूषानो यथा वेदसामदद्धृधे रक्षिता वायुदद्धतस्तये स्वस्तेन इन्द्रो बद्धश्रवाः स्वस्तेन पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो हरिष्णनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु वृषदश्वामरुतपृष्णिमातरः शुभय्यावानो विदथेषु जग्मया अग्निजिह्वासुरवसुरवामनचक्षुषो विश्वेनो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाशभिर्जनः श्रीरङ्गे दशवासं भवेशेम देवहीतं यदायो शतमिन्नो शरद अन्तिदेवा यत्रानश्चक्राजरसात्नूनां कृत्रासो यत्र पितरो भवन्ते मानो मध्यारीरिषदारिगन्धोः अदितिध्योर्मदितिरन्तरिक्षं मदितिर्माता सपिता सुपुत्राः विश्वे देव अदितिपञ्चजनामदितिर्जनित्वम् ॐ शान्तिः 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 दोघांनी पण आतुले करायचंय हातावरचं जे जल आहे ते तमणामध्ये सोडायचंय हर ओम श्री पंचब्रह्मरुगणे देवता प्रीत्यर्थाय देवान्यं समर्पयामि ओम शिवाय नमः ओम शंकराय नमः ओम महेश्वराय नमः जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राम जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राधे जय जय शिव छत्रपती भवानीचे आशीर्वाद शिरावर भवानीचे आशीर्वाद शिरावर महाराष्ट्राचा महापती महाराष्ट्र
सोडाया पुत्र कीर्ती प्रकाश पसरे कीर्ती प्रकाश पसरे ज्योतिषा सर्वत्र स्वराज्यासाठी जमिले त्यांनी बनवला आणि बनवला सर्व वर्णसे बुधा कोणी अन्यत्र वालो वालो आरती शंभू राजे आरती शंभू राजे अवतरणे वाहिना अवतरणे वाहिना बालपणीच होते सर्व भावी प्रभुत्व भावी प्रभुत्व ग्रंथ बहु लिहिले ग्रंथ बहु लिहिले तरुणांचे महत्व तलवार हाती घेता दाखवी राणी शौरत्व दाखवी राणी सर्वत्व हरेसाठी होते माने बहुमहत्व वालो वालो आरती शंभू राजे आरती शंभू राजे अवतरणे वाहिना कारस्थाने घडले बहु त्यांच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध प्रकटबुद्धीने झाले तर परिणाम सिद्ध रुद्रपराक्रम याचा आसिरणी प्रसिद्ध धर्तकापती औरंगादी गीत वालो वालो आरती शंभू राजे आरती शंभू राजे अवतरणे वाहिना स्वगीतासाठी नसे स्वकीया गय त्याचे नाव घेता वाटे मृत्यू नाही शंभूराची गाथा आहे ते जोमय शिवशंभूपती वाटे सोमनाथ